घरात मार्ग नाही काय जेवण काय. आता कसं झालंय मोल अवघड झालंय. इथं महाराज आहेत. आता त्या महाराजा समोर मला असं काय बोलताय नाही. इथं माझ्या माया बहिणी त्यांच्या समोर मी काय बोलताय नाही. पण खरं सांगतो त्या पाटलाला ज्या भाषेत कळते ना ती भाषा माझ्याकडे. आता एक सांगायचं म्हणजे एक सांगतो जे का रंजले गांजले त्या मणी देव आठवले तोची साधू ओळखा देव तेथेची जाणावा. असं कार्य हे लक्ष्मण हाके सरांचं. आणि अशा माणसावर जर तुम्ही चिकटफेक करणार असाल तर आम्ही काय अरे जोपर्यंत माझ्यासारखे आणि ओबी समाज आहे ना तोपर्यंत तुम्ही आमच्या सराला धक्का सुद्धा लावू शकत नाही. कारण आमचे बी हात काय गेले नाहीत. मी नेहमी सांगत असतो ओबीसी समाजाला मला एक सांगायचंय तुम्ही इथं 18 पगड जातीचे असताल पण घराच्या बाहेर येताना तुम्ही एक ओबीसी म्हणून घराच्या बाहेर आलं पाहिजे. तर आणि तरचे हराम करून देताल नसता हे असे हे नाही. त्याला आजपर्यंत हरामातच झालेलं खायची सवय. त्याच्यामुळे मला त्याला एक सांगायचंय जंगलात राहून वाघाशी आणि या महाराष्ट्रात राहून ओबीसी कधीच नाद करायचा नाही. खरं सांगतो सर त्या आता पाटलाचं कसं झालंय आता मी पाटील नाव झालो म्हणजे समजून घ्या या महाराष्ट्रात पाटील द्यायला सुद्धा उरला नाही. जे पहिला पाटील होता त्याला मला सांगायचंय सर आता तिथे सगळ्या समाजाला सांगतो त्या पाटलाची हालत कशी होणार आहे माहितीये का. तुम्ही दिलवाली पिक्चर बघितलं का दिलवाली ते जाता जाता एकच डायलॉग म्हणजे माहितीये का हमें तो अपनों ने लूटा गैरों में तो आदम था लेकिन हमने किस्ती जहां डूबी वहां पाणी कम था. असं नाटक केलंय फडणवीस साहेबांनी तुमचं की झाटा तुम्हाला कळायला मार्ग नाही नेमकं हातात काय द्यायचं. त्याच्यामुळे त्या तमाम माझ्या ओबीसी समाज बांधवांना सांगायचंय की आता जसे एक झालं ना तसे शेवटपर्यंत एक व्हा. हे आपले हाके साहेब त्याच्या ढोंगरावर लाटा घालून त्याला बाहेर पाठवतात. अरे इथं महाराष्ट्राला सुद्धा झुकावं लागतंय कारण हे सरकार जे आलं ना हे तुमच्या आमच्या मतावर आले. त्याच्यामुळे एकच सांगतो आपल्या सराला एक करू देऊ नका. जातो एकच सांगतो एकच पर्व लक्ष्मण हाके साहेब तुम आगे बढ़ो. अमर रहे जय महाराज.